कर्नाटकमध्ये असलेलं सिद्धरामय्यांचं काँग्रेसचं सरकार हे तुगलक सरकार, बाबर सरकार, औरंगजेबाचं सरकार, पाकिस्तानी सरकार, बांगलादेशी सरकार, जे सरकार भारतात असून पाकिस्तानी लोकांना जे चांगलं करता येईल तेवढं प्रामाणिकपणे प्रयत्न करणारं एकमेव काँग्रेसचं सरकार। असा आम्ही छावा चित्रपट बघितला। औरंगजेबाने संभाजीराजेंच्यावर केलेला अत्याचार बघितल्यानंतर त्या औरंगजेबाला धरून पकडून जिंदा जाळावं असं वाटतंय। आणि त्या औरंगजेबाचा इतिहास बघत असताना आम्हाला असं लक्षात येतं की औरंगजेब असेल किंवा मुघल शासक हे बाहेर येऊन देशात राज्य केले, पण हे आमच्या घरातली ही औरंगजेबाची औलाद काय करायचं यांचं? अहो 4% आरक्षण कुणाला द्यायला लागलाय? एका जातीला? तुम्ही सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जायचं की एका जातीवरती प्रेम करायचं? हे काँग्रेसचं तुष्टीकरणाची राजनीती आणि सगळ्यात महत्वाचं भ्रष्टाचार, जातीचं तुष्टीकरण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या चाललेली काँग्रेसची राजनीती ही देशामध्ये अराजकता माजवणारी आहे। आणि त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी रस्त्यावर येऊन आम्ही आंदोलन करतोय। सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांनी जावं। एका जातीवर प्रेम करायचं असेल तर लाहोरची बस पकडावं असं आमची प्रामाणिक इच्छा आहे। आता चाललेल्या अधिवेशनामध्ये 4% एका विशिष्ट समुदायाला त्यांनी आरक्षण जाहीर केलेलं आहे। महिलांचं आरक्षण असू देत, SC STचं आरक्षण असू देत, हे संविधानाच्या विरोधी आहे। ॲक्च्युली काँग्रेस म्हणतं की आम्ही BJPचं सरकार काँग्रेस संविधान विरोधी आहे म्हणून, परंतु खरं तर जे आरक्षण दिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या आरक्षणाच्या विरोधी जाऊन हे त्यांनी काम केलेलं आहे। कारण SC ST समाजाच्या विरुद्ध हे आरक्षण आहे असं मानता येईल। सध्याचं जे बजेट त्यांनी मांडलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही ठराविक समुदायालाच त्यांनी सगळ्या सोयी सुविधा दिलेल्या आहेत आणि त्याचा आज आम्ही निषेध करत आहोत। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, सगळ्या महिलांच्या वतीनं, सगळ्या SC ST समाजाच्या वतीनं आज हा निषेध मोर्चा आम्ही काढलेला आहे। आता इथं आमच्या अक्षरशः म्हणजे सगळ्या गोष्टीची त्यांनी पूर्ण अगदी निषेध करून आम्हाला आता पुरे झालेला आहे। हे जे काही काँग्रेस सरकार आता सध्या करत आहे फार चुकीचं आहे आणि त्याला आमचा जोरदार विरोध आहे आणि सगळ्या पूर्ण राज्यभरात आम्ही ही आता प्रोटेस्ट म्हणजे त्यांच्या विरोधी कारनामे करायचे आम्ही हातात घेतलेला आहे। आणि जोपर्यंत काँग्रेस सरकार याला मान्य करत नाही की याला आमचा विरोध आहे आणि त्याला मान्य करत नाही तोपर्यंत आमचा हा विरोध चालूच राहणार आहे।